मला पुण्यात येऊन जवळपास 10 वर्ष झाली आणि आमचं असं घरी चर्चा सुरू होती की पुण्याच्या आजूबाजूला एक स्वतःची शेती आहे किंवा एक फार्म हाऊस आम्हाला हवं होतं. तर आम्ही पुण्याच्या आजूबाजूला बरंच फिरलो, बरेच आम्ही प्रोजेक्ट्स बघितले. नंतर एके दिवशी मला फेसबुकवर सोशल मीडियातनं मला सिनियर रिॲलिटीबद्दल मी बघितले. मला फोटोज चांगले वाटले आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की एकदा साईटवर जाऊन व्हिजिट करूया. आणि आम्ही जेव्हा साईटवर गेलो तर जाण्यापर्यंत त्या शेतापर्यंत जायला एकदम व्यवस्थित रस्ता आहे. भोरपर्यंत तर सिमेंटचा हायवे आहे आणि तिथून एक व्यवस्थित रस्ता आहे तुमच्या त्या प्रोजेक्टपर्यंत जायसाठी. प्रोजेक्ट बघितला आणि तो प्रोजेक्ट आम्हाला खूप आवडला. म्हणजे एक तर ते निसर्गाचं सौंदर्य तिथं भरपूर आहे. म्हणजे रस्ते, डोंगर, समतल आहे, डोंगर आहे, तुम्हाला धुकं आहे, धबधबा आहे. तर निसर्गाचं वैविध्यपूर्ण आपण ज्याला सानिध्य म्हणतो तिथे पूर्णता होतं. त्याच्यामुळे आम्हाला ते अजून आवडलं. तर आम्ही 1 एकरच्या हिशोबाने आम्ही बघत होतो, पण नंतर असं वाटलं की हा प्रोजेक्ट पण चांगला आहे आणि ते आमच्या बजेटमध्ये असल्याकारणाने मग आम्ही ठरलं की 2 एकरचा आम्ही तिथे प्लॉट घेऊया किंवा शेती घेऊया. आणि मला असं वाटतं की आठवड्याभरात आम्ही निर्णय घेतला आणि मग आम्ही पुढची प्रक्रिया सुरू केली. ती प्रक्रिया तुम्हाला आधी आपण एक MOU म्हणतो आपण, मेमर ऑफ अंडरस्टँडिंग, ते आम्ही केलं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्हाला इथे 0% इंटरेस्टनी EMI तुम्ही भरू शकता. म्हणजे तुमची जेवढी रक्कम असेल त्याला डिवाइड बाय 60 केलं तर तुम्ही तेवढे तुम्हाला भरायचं आहे. त्यामुळे वेळपर आमच्याकडे तसा भरपूर होता. पण आमचं थोडंसं एक पैसे आमच्याकडे आल्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की शक्य तितक्या लवकर आपण खरेदी खत करूया. आणि ती पण प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडली. आम्हाला कुठलाही बोडाताण करावी लागली नाही. कागदांपासनं ते रजिस्टर ऑफिसमध्ये जाण्यापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित झालं आणि कुठलीही अडचण न येता ते काम पूर्णपणे पार झालं. आणि मला वाटतं पुढच्या 7 दिवसात आमचा 7/12 पण आला आहे. तर माझ्या हातात सध्या माझं खरेदी खत आहे, रजिस्टर्ड ॲग्री आपण ज्याला म्हणतो, रजिस्ट्री आहे माझी, आणि माझ्या हातात 7/12 पण आहे. तर माझं एवढं सांगणं आहे की जर तुम्ही अशी शेती किंवा फार्म हाऊस बघत असाल तर तुम्ही सिनियर रिॲलिटी या साईटवर जाऊन एकदा नक्की व्हिजिट करावी. मी आतापर्यंत माझ्या 4-5 मित्रांना तिथे दाखवून आलो आणि सगळ्यांना तो प्रोजेक्ट आवडला. त्यातल्या काही लोकांनी घेतला पण आहे. आणि हेच माझं निवेदन किंवा सूचना राहील, जर तुम्ही असं काही बघत असाल तर सिनियर रिॲलिटीच्या साईटवर एकदा व्हिजिट तुम्ही केलीच पाहिजे. आणि त्यातली 80% 90% शक्यता अशी आहे ते तुम्हाला आवडणारच. आणि EMI सिस्टम असल्या कारणाने तुमच्या बजेटमध्ये पण ते बसू शकतं. धन्यवाद.